Good morning everyone. This is our lesson 5 टेलिंग हॅबिट सेकंड. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं आहे की आपण आपल्या पर्सनल हॅबिट म्हणजे माझ्या स्वतःच्या हॅबिट्स आपण कसं सांगू शकतो स्वतःच्या. पण आता आपल्याला तोच टेन्स यूज करायचा आहे. पण आपल्याला आपली मुलगी असेल, मैत्रीण असेल, बहीण आहे, भाऊ आहे, पॅरेंट्स आहेत, फादर मदर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, ह्या सगळ्यांच्या जर हॅबिट सांगायच्या असेल तर मग काय करावं लागेल. तसं स्ट्रक्चर सेम आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स एस प्लस V1. फक्त यामध्ये चेंज असा आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल, म्हणजे जसं की ही शी इट असे सब्जेक्ट किंवा आपले फ्रेंड्स रिलेटिव्हचे नावं जे की सिंग्युलर आहे, तर असं सिंग्युलर सब्जेक्ट असेल, एकवचनी करता असेल, तर त्यासाठी आपल्याला V1ला यस किंवा ES हा प्रत्यय लावावा लागतो. एस किंवा सफिक्स यस किंवा ES. एस किंवा ES का, तर गोला ES लागतं, डूला DOES लागतं, पण प्ले असेल तर एस लागेल, वेक असेल तर एस लागेल. म्हणून एस और ES हे सफिक्स त्या ठिकाणी लावा लागतो, प्रत्यय लावा लागतो, पण त्याचा अर्थ सेम होतो. जसं की मी आता इथं आशू ही माझी मुलगी आहे, तिचं मी लिहिलं आहे आशू इज माय डॉटर, किंवा सोहम इज माय सन, किंवा आणखी काय म्हणेन मी, अप्पा इज माय फादर. या पद्धतीने मी इथे चेंज करू शकते. आणि मग त्यांच्यासाठी मी काय घेणार आहे, जर इथं सोहम असतं तर ही घेतलं असतं, आशू आहे म्हणून शी घेतला आहे, नाही की नाही. गर्ल्ससाठी आपण शी घेतो म्हणून. मग पण मी हे सुरुवातीला लिहिले, त्यामुळे हे आपल्याला पुढचं जे आपण लिहू ते आपल्याला पण आणि जे रीडर आहेत, वाचन करणारे, त्यांना पण ते लक्षात येईल. मग शी वॅक्स अप ॲट 6 AM इन द मॉर्निंग. आता इथं वॅक्सअप म्हणलं आहे, पण मी जेव्हा माझं वैयक्तिक लिहिलं होतं तर आय वेकअप असं म्हणलं होतं. तसं इथं शी वॅक्सअप. मग ही जी हॅबिट काय आहे, तर 6 AM इन द मॉर्निंगला ती उठते. अर्थ तोच झालेला आहे की आशू सकाळी 6 वाजता उठते आणि मी सकाळी 5:30 वाजता उठते. सेम अर्थ तोच होतो, फक्त आपल्याला त्या ठिकाणी हे रूल आहे, रूल लक्षात ठेवायचा असतो. त्याला चॅलेंज नसतं की असं का बरं, तर नाही आहे, तो रूल आहे, तो तसाच लक्षात ठेवायचा आणि त्याचा तसाच अभ्यास करायचा असतो. त्यानंतर लिहिले मी शी प्रॅक्टिसेस. प्रॅक्टिस नाही लिहिलं, प्रॅक्टिसेस यस लावलेलं आहे. एस प्लस V1 सब्जेक्ट प्लस V1. शी प्रॅक्टिसेस भरतनाट्यम रेग्युलरली ॲट 6 PM. आता हे माहीत झालेलं आहे आपल्याला की हे ॲडव्हर्ब वापरायचं आहे. टाईमसाठी आपण ॲट वापरू शकतो आणि या ठिकाणी एस प्लस V1मध्ये आपण कुठलाही दुसरा शब्द घेणार नाही आहेत. मग बऱ्याच वेळेस चुका अशा होतात की समजायचं मराठीकरण आपण असं करतो ना की ती रोज भरतनाट्यम ची प्रॅक्टिस करते. मग आपण काय करतो, शी रेग्युलरली प्रॅक्टिसेस असं मराठीचं रूपांतर, भाषांतर आपण इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते चुकतं. त्यामुळे आपण पहिले काय लक्षात घ्यायचं आहे की वर्ब लक्षात घ्यायचं आहे की ती क्रिया कोणती करते, तर प्रॅक्टिस करण्याची. कोण करते, ती करते, म्हणजे ती शी प्रॅक्टिसेस हे आधी आणि बाकी सगळं नंतर लिहायचं आहे आपल्याला. या दोन्हीच्यामध्ये कुठला शब्द आला नाही पाहिजे सुरुवातीला पण. शी प्रॅक्टिसेस भरतनाट्यम रेग्युलरली ॲट 6 PM. शी स्टडीज ॲट नाईट डेली. आता ती रात्री अभ्यास करते असं म्हणलं की शी नाईट असं म्हणायला जातो आपण, तसं करायचं नाही. बऱ्याच वेळेस ह्या चुका सुरुवातीला होतात, कारण की मराठी आणि इंग्लिशच्या स्ट्रक्चरमध्ये थोडंसं फरक आहे, त्यामुळे त्या होतात. मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद असं आहे आणि इंग्लिशमध्ये काय आहे, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता क्रियापद आणि शेवटी कर्म या पद्धतीने आहे. कर्म किंवा आणखी ॲडव्हर्ब जे असेल ते, त्यामुळे तो तसं अडचण येते, तर ते लक्षात ठेवायचं आहे. एस प्लस V1च यूज करायचं आहे. फक्त सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर एस किंवा ES. शी स्टडीज ॲट नाईट डेली. शी गोज फॉर रनिंग ऑर जॉगिंग एव्हरी डे. ती रोज रनिंग किंवा जॉगिंगला जाते. आता मला इथं वाढवायचं असेल सेंटेन्स, तर मी काय म्हणेन, किंवा मिनिंगफुल करायचं आहे, शी गोज फॉर रनिंग ऑर जॉगिंग. आता दोन्हीपैकी एक शब्द वापरते मी, रनिंग. शी गोज फॉर रनिंग एव्हरी डे इन द मॉर्निंग ॲट 6 AM with her friends in the garden. एवढं मोठं सेंटेन्स जरी केलं तरी हे सोडलंय का मी एस प्लस V1? नाही, स्ट्रक्चर सेम. गोला ES लागतं, स्टडीजला ES लागतं, वाय काढून ES लावलं, म्हणून आपण काय म्हटलं, एस और ES हे सफिक्स या ठिकाणी घ्यायचं आहे. सुरुवातीला हे असंच आपण अभ्यास करणार आहोत, मराठी इंग्लिश एकत्र, आणि त्यानंतर आपण बाकीचं इंग्लिश बोलण्याचं शिकणार आहोत. त्यामुळे आपण परत सांगते, बेसिकपासून सुरुवात केलेला हा व्हिडिओ आहे. शी गोज टू कॉलेज एव्हरी डे. शी गोज टू कॉलेज एव्हरी डे
with her friends at 9 AM असं मी म्हणू शकते, किंवा ॲट 9 o'clock in the morning असंही आपल्याला म्हणता येईल. शी चॅट्स विथ हर फ्रेंड्स फ्रिक्वेंटली. शी चॅट्स विथ हर फ्रेंड्स फ्रिक्वेंटली. ही पहा इथे, शी चॅट्स, शी गोज, शी स्टडीज. तर सब्जेक्ट प्लस V1 हे स्ट्रक्चर मी सोडलेलं नाही आहे. आणि त्याच पद्धतीने हे लक्षात ठेवायचं की सिंग्युलर सब्जेक्ट जसं ही, शी, इट म्हणजेच काय, मुला-मुलींचे नावं. समजा आता इथं मला फादर लिहायचं असेल तर फादरसाठी मी काय घेणार, ही घेणार. जर ग्रँडमदर लिहायचं असेल तर ग्रँडमदरसाठी काय घेणार, शी घेणार. या पद्धतीने जर V1 असेल तर V1ला काय लागेल, सब्जेक्ट नंतर S और ES. काही व्हर्बला S लागतं, काही व्हर्बला ES लागतं. तर ती जी व्हर्बची लिस्ट आहे ती जेव्हा तुम्ही बघाल तर त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल. हे ग्रामरचे रूल्स आहेत, ते तुम्ही ग्रामरचे काही व्हिडिओ जे ग्रामर सिरीजमधले आहे व्हर्ब वगैरे ते तुम्ही बघितले की याचा तुम्हाला डिटेल कळेल. पण आपल्याला सध्या तितकं ग्रामरकडे जायची गरज नाही आहे. आपण स्पोकनच्या दृष्टिकोनातनं ग्रामर या ठिकाणी तेवढा अभ्यास आपण इथं करतोय, त्यामुळं तशी काही अडचण येणार नाही. होमवर्क आजचा असा आहे, राईट 10 हॅबिट्स ऑफ 5 पर्सन्स इच. तुम्हाला काय करायचे, आपल्या घरातले आजूबाजूचे कोणते 5 पर्सन्स तुम्ही निवडा. कुणाचे, मग आपली बहीण भाऊ असेल, आजी आजोबा, पॅरेंट्स असतील, फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ज असतील, हे कोणतेही 5-7 जणं तुम्ही निवडा आणि प्रत्येकाचे 10 हॅबिट्स तुम्ही लिहायचे आहेत. मग हे तुम्ही निवडू शकता. आणि ह्या राईट, रिअल, शक्यतो खऱ्या ज्या आहेत त्यांच्या हॅबिट्स त्या तुम्ही लिहू शकता. त्यांच्या सवयी ज्या आहेत त्या तुम्ही लिहू शकता. सवयी आहेत, छंद आहेत, ते तुम्ही लिहू शकता. आणि मग त्याचे तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं तर आहेच आहे इच, अँड पुढे लिहायचं राहिलं आहे रीड इट अलाउड. अलाउड म्हणजेच काय, लाऊडली. रीड इट अलाउड. आणि मोठ्याने काय करायचे आहेत, ते वाचायचे आहेत. मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच पद्धतीने आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहे, डेली रुटीन बघणार आहेत. थँक्यू.